चांगली मदत केली, खूप चांगलं सहकार्य केलं। त्याच्यापैकी पहिला टप्पा म्हणजे या स्पर्धेमध्ये अंपायर ज्या पंचांना उत्तम रीतीने चांगले निर्णय दिले, कुठलाही वादाविवाद झालेला नाही आहे आणि अंपायरची भूमिका उत्तम रीतीने पार पाडली असे आमचे ऑफिशियली पंच आहेत। यांचा विशेष सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय। सर्वप्रथम आमचे शिवराम वैती जे नवघर मुलुंडचे आहेत त्यांना मी समोर आमंत्रित करतोय। आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 मध्ये हा सन्मान केला जातोय। नवघर मुलुंडचे ऑफिशियली पंच शिवराम वैती सर यांचा सन्मान या ठिकाणी सूरज आणि रविराम महाराज होगले यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय। खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडली या स्पर्धेमध्ये। त्यानंतर पुढचा सन्मान आहे आमचे आणखीन एक ऑफिशियली पंच मुलुंडचे मुलुंड मुंबईचे रुपेश साबंत सर यांना मी आमंत्रित करतोय। आपण समोर या, आपला शुभ सन्मान खास विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। क्रिस्टल ग्लास पासून बनवलेली ट्रॉफी या ठिकाणी देऊन हा सन्मान केला जाईल। मी सर्जेराव यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जातोय। महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना देऊन सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर आमचे आणखीन एक मित्रपंच आहेत। खरं तर मित्रांनो, भिवंडी तालुका म्हटलं की सर्वाधिक मोठ्या स्पर्धा त्या तालुक्यामध्ये होतात आणि भिवंडी तालुक्यातील भादवड गावचे पंच आहेत गोकुल पाटील यांनाही आमंत्रित करतोय। आपलाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। भिवंडी तालुक्यातील भादवड गावचे हे पंच आहेत गोकुल पाटील यांचा सन्मान सर्जेराव म्हणजे सर्जू यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय। त्यानंतर आमचे समालोचक मित्र, आज मित्रांनो या स्पर्धेमध्ये खूप चांगलं समालोचन केलं। समालोचन करत असताना प्रेक्षकांची मनं मात्र जिंकलेली आहेत। खरं तर पेन तालुक्यातील आहेत जनवली गावचे हे समालोचक, परंतु पनवेलचे आहेत असे आमचे समालोचक मित्र रुपेश पाटील सरांना मी आमंत्रित करतो। आपण समोर यायचं आहे, आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। मी SK यांना विनंती करतो की आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण करायचा आहे। समालोचक मित्र रुपेश पाटील पनवेल यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। SK यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जातो। त्यानंतर आमचे आणखीन एक समालोचक मित्र आहेत ज्या समालोचकाचा आवाज कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये दुमदुमला जातो असा आमचा मित्र समालोचक आशिष सोरगे यांना मी विनंती करतोय आपणही समोर यायचं आहे। आपलाही शुभ सन्मान इथे केला जाईल। खरं तर आशिष सोरगेनं कमी कालखंडामध्ये समालोचन क्षेत्रामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट केलेला आहे। आज त्यांचं समालोचन ऐकल्यानंतर बरं वाटतं। अप्रतिम समालोचन आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। तर इथून आपण पाहायला गेला तर सातत्याने मात्र HD आणि उमेश म्हात्रे सर हे नातं सातत्याने मात्र आपण जवळीक करायलेलं आहे आणि आपला हक्काचा आवाज म्हणून सातत्याने ज्यांच्याकडे पाहिला जातो एक अनुभवी आणि लिजंड कॉमेडिएटर म्हणून या नवी मुंबईमध्ये पाहिला जाते ते उमेश म्हात्रे सर यांचं इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतलं जाईल। मी विनंती करेन सरांना की आपण इथे यायचं आहे, आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल। मी विनंती करेन की एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो उमेश म्हात्रे सरांसाठी। मैदानापासून ते अनेक सहकार्य त्यांचं मात्र सातत्याने आपल्याला लाभत असतो आणि आपल्या सुंदर आवाजाने मात्र इथे मंत्रमुग्ध केलेत ते उमेश म्हात्रे सरांचा इथे शुभ सन्मान मात्र इथे घेतला जातोय। थँक्यू सर। आपण अगदी प्रत्येक हकेला धावून येता आणि त्याचबरोबर एक चांगला
चांगला आवाज आपला सातत्याने आम्हाला ऐकायला मिळतोय. तर उमेश मात्र सरांचं इथे आपण सन्मान इथे मात्र घेत आहोत. थँक्यू व्हेरी मच. आहेत का इथे उपस्थित आहेत? चला त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्या ज्या घटकानं सहकार्य केलेलं आहे म्हणजे ट्रॉफी पासून जे सर्व ज्या ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेल्या आहेत सनी स्पोर्ट्स उंडाले यांचा कोणी एखादा प्रतिनिधी जर उपस्थित असेल तर आपण व्यासपीठावरती यायचा आहे. आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. त्यांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर मालिकावीर या स्पर्धेमध्ये या स्पर्धेला पुरस्कृत केलेला आहे जे कूलर आहे आणि ते कूलर मात्र पुरस्कृत केलेले आहे श्री सचिन तोडकर. सचिन तोडकर साहेब यांना विनंती करतोय आपण जर इथं उपस्थित असाल तर या आपला सुद्धा शुभ सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज जी बॅट आम्हाला पुरस्कृत केलेली आहे श्री विशाल थोरात साहेब. विशाल भाऊ थोरात आपल्याला सुद्धा मी आमंत्रित करतोय आपला सुद्धा शुभ सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जे शूज ठेवण्यात आलेला आहे कैलासवासी बलवंत ज्ञानू शिंदे यांच्या स्मरणार्थ अमित शिंदे साहेब जर इथे उपस्थित असेल तर आपण या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दर्शन जाधव साहेब विकास चोरगे साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. त्यानंतर पंच सौजन्य रघुनाथ करमलकर साहेब आणि लव चोरमारे यांचंही मनपूर्वक आभार. त्यानंतर मैदान सौजन्य या स्पर्धेमध्ये ज्यानं पुरस्कृत केलेला आहे जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी आणि श्री भाऊसो हिनुगले साहेब आणि सुनील पवार साहेब या दोघांना मी आमंत्रित करतो आपण समोर यायचं आहे व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. भाऊसो हिनुगले आणि सुनील पवार नाही चला या या आपला सुद्धा शुभ सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर या स्पर्धेमध्ये यूट्यूब सौजन्य मारीबाई समर्थक गणेशवाडी आणि श्री गणेश शेवाले उपस्थित असेल तर आपण या आपला सुद्धा शुभ सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर सामनावीर सौजन्य कुमार विराज विजय होगले यांनाही आमंत्रित करतो आपण समोर यायचं आहे आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर या स्पर्धेमध्ये जे रबर बॉल आहेत चेंडू सौजन्य दिलेले आहेत ते श्री विकास हिनुगले आबा आपण समोर यायचं आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चेंडू स्पॉन्सर केलेले आहेत त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यानंतर पाणी सौजन्य सन्माननीय श्री तानाजी शेलटे साहेब आपण समोर यायचं आहे आपला सुद्धा शुभ सन्मान इथे केला जाईल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये अपूर्वा ही ब्रँडेड जी वॉटर मिनरल कंपनी आहे ते पाणी या स्पर्धेमध्ये पुरवलं होतं सौजन्य दिले होतं त्यांचंही मनपूर्वक आभार. त्यानंतर नाश्ता सौजन्य श्री आनंदा होगले असतील तर आपण समोर आपला सुद्धा शुभ सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर समालोचन सौजन्य श्री रुपेश भावके साहेब आणि सुनील कालुगडे साहेब. रुपेश भावके आमचे मित्र यांना आमंत्रित करतो आपण या आपला सुद्धा शुभ सन्मान इथे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक ब्रँडेड फेस वॉश माननीय अजित केसरे साहेब इथे उपस्थित असेल तर या आपला सुद्धा शुभ सन्मान इथे केला जाईल. मंडप सौजन्य या स्पर्धेमध्ये दिलेले आहेत विकास अटुकडे साहेब अविनाश थोरात साहेब साजन हिनुगले साहेब कुमार वेदांत ढेरे साहेब यापैकी कुणी प्रतिनिधी इथे उपस्थित असेल तर या समोर आपला शुभ सन्मान इथे केला जाईल ज्यांच्या माध्यमातून हे या स्पर्धेसाठी मंडप सौजन्य दिलेलं आहे.
त्यानंतर टीम जेवण सौजन्य शिवाजी होगले साहेब, सचिन इनुगले साहेब, आपण समोर या आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर स्टंप सौजन्य रविराज शिंदे, रविराज शिंदे शिवसेना उपशाखा प्रमुख कलवा पूर्व यांना मी आमंत्रित करतो. आपण समोर या आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. सर्वांचं या ठिकाणी सन्मान झालेला आहे. आणि एक पुढचे सण आमचे काका आहेत चंद्रकांत शिंदे काका, यांनाही आमंत्रित करतो. आपण समोर या आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. आज सकाळपासून चंद्रकांत काकांनी या स्पर्धेमध्ये आपला आनंद लुटला. प्रत्येक मॅच त्यांनी आपल्या डोळ्या देखत पाहिलेले आहे. असे आमचे चंद्रकांत शिंदे काका यांचा सन्मान होतोय. झाले ना त्यानंतर सन्माननीय चंद्रकांत खरात यांनी सुद्धा या स्पर्धेला खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. चंद्रकांत खरात काका, आपण या समोर आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. चला तर मित्रांनो, बक्षीस वितरण सोहळा इथे सुरू करण्यापूर्वी आज प्रत्येक घटकाला ही स्पर्धा पाहताना, स्पर्धा खेळताना, स्पर्धा अनुभवताना एक वेगळा आनंद दिला, वेगळी मजा आली. आणि या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहिलं. खरं तर SD11 गणेशवाडी या टीमनं आयोजित ही स्पर्धा केली होती. आणि ही अनाउन्समेंट करत असताना मित्रांनो, आणखीन एक सन्मान बाकी आहे, ज्यांच्या माध्यमातून आज आपण या स्पर्धेचं टेलिकास्ट पाहिलं. 720 या हाय डेफिनेशन कॅमेऱ्यानं इतकी मोठी क्लॅरिटी या स्पर्धेला ज्यानं दिली. आज त्यानं मला सांगितलं की 1080 हा कॅमेरा मी वापरला नाहीये, तरी सुद्धा एवढी मोठी क्लॅरिटी ज्यांच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेचं उत्तम रीतीने टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून झालं, असे आमचे मित्र GTC या वेबसाईटचे टायगरचे सुशील पाटील अँड कंपनी यांचा एक विशेष सन्मान इथे केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट सुशील पाटील आणि कंपनी, त्यांचे आमचे लाडके कॅमेरामॅन, या सर्वांचा या ठिकाणी एक यथोचित विशेष सन्मान इथे केला जाईल. सुशील पाटील यांचा सन्मान होतोय. चला, कुणाचा सन्मान राहिला असेल तर आपण समोर यायचं आहे. आणि जर सर्वांचा सन्मान झाला असेल तर आपण बक्षीस वितरण सोहळा इथे सुरू करतोय. त्या अगोदर सर्व टीम्स, ज्या चारही टीम आहेत, या चारही टीमचे काही खेळाडू इथे उपस्थित आहेत, आपण समोर या, समोर स्टेजच्या. आपण बक्षीस वितरण सोहळा इथे सुरू करणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, मी मगाशी चर्चा केली, ही स्पर्धा आपण अनुभवली, ही स्पर्धा एन्जॉय केली. प्रत्येक घटकानं या स्पर्धेमध्ये आनंद लुटला, मजा केली. आणि त्यासाठी ही स्पर्धा सर्वांना आवडली. SD11 गणेशवाडी या टीमच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. आणि नाव होतं, टायटल होतं या स्पर्धेचं, डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 पावसाळी रबर बॉल स्पर्धा. परंतु ही स्पर्धा आवडली नाहीये तर मी
विनंती करतोय की कराड ग्रामीण संघटना आज एवढ्या पातळीवरती गेलेली आहे, एवढ्या उंचीवरती गेलेली आहे की कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून अनेक गावाच्या ज्या स्पर्धा नवी मुंबई परिसरामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावाच्या क्रीडांगणामध्ये होतात आणि त्याचं संपूर्ण श्रेय आज मित्रांनो आपली कामधंदे सोडून आज या व्यक्तीनं या कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेला वेळ दिला. वेळ नाहीये तर आपण क्रिकेट खेळून ही संघटना उंचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला असे कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सचिन देसाई यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि त्याला मी विनंती करतोय की आपण या स्पर्धेला नाहीये तर मी म्हणेन कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संबोधित करायचं आहे. थँक्यू उमेश सर. जे आज आम्ही स्पर्धा आयोजित केले ह्याच्या मागचं जर खरं श्रेय जर बघायला गेलं तर मी तुम्हाला आणि रविदादा जे लारा आपण ज्यांना बोलतो त्यांना देईन. कारण की एक वेळ अशी अवस्था होती माझी की नवी मुंबईमध्ये मला ग्राउंड भेटत नव्हतं ह्या तारखेसाठी, पण तुमच्या एका शब्दावरती आपले मित्र लारादादा त्यांनी हे ग्राउंड आपल्यासाठी अवेलेबल करून दिलं म्हणून ही स्पर्धा आज आपण या ठिकाणी पार पाडलं. त्यासाठी उमेश सर तुमचं धन्यवाद म्हणतो. लारादादांचं देखील धन्यवाद मानतो. त्यांनी हे आपल्याला ग्राउंड दिल्यामुळे आज ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. तसेच या ठिकाणी जे आज या 20 संघांनी सहभाग घेतला होता हे टुर्नामेंट खेळण्यासाठी त्यांचं देखील मनापासून आभार मानतो. कारण की जर हे संघ जर आज या ठिकाणी खेळायला आले नसते तर ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली नसती. आणि काही संघ असे आहेत की आतुरता बघतात की SD11 गणेशवाडीची टुर्नामेंट कधी होईल. कारण की खूप जणांना एक अपेक्षा असते की ही चांगली टुर्नामेंट असते, खेळण्यासाठी खूप सारे इच्छुक असतात. आणि आम्हाला खरोखर की स्पर्धा घ्यायची कोणाची ईर्ष्या करायची नसते. कारण की आमच्या गावाकडून आम्हाला खूप काही शिकायला भेटतं. जो आमच्या पाठीमागचा जर कालावधी बघितला आमचे खूप सारे लेजंड खेळाडू आहेत या ठिकाणी किंवा काही कारणास्तव ते आज या ठिकाणी अवेलेबल नाही झालेत. ह्यांच्याकडून आम्ही ह्या गोष्टी सगळ्या शिकलो की स्पर्धा कशा भरवायच्या आणि त्या कशा पार पाडल्या जातात. खरंच मी खूप स्वतःला धन्यवाद समजतो की गणेशवाडीमधून मी बिलॉंग करतो. ह्या सर्वांचा आमच्या डोक्यावरती हात आहेत म्हणून आम्ही ह्या सर्व स्पर्धा पार पाडतो. असे कितीतरी खेळाडू आहेत की आम्ही एका साधा शब्द जर त्यांच्यापुढे टाकला तर ते कधी आम्हाला आजपर्यंत नाही बोलले नाही आहेत कोणत्याही ठिकाणी असो. काही दिवसापूर्वी अशी चर्चा झाली की सर ही स्पर्धा रबरची आहे. काही जणांनी आम्हाला आत्ता सांगितलं की आपण टेनिसला ह्याच्यापेक्षा आपण चांगली स्पर्धा करू. त्यांचा आमच्या डोक्यावरती खूप आभार आहेत, आमच्या हात आहेत. आणि स्वतःला मी भाग्यवान समजतो की मी गणेशवाडीतून बिलॉंग करतो. कारण की लास्ट वर्षी तुम्ही स्वतः होता. वय माझं 32 वर्ष असेल पण टुर्नामेंट 25व्या वर्षाची होती. म्हणजे मी ज्यावेळेस 7 वर्षाचा असेल त्या वर्षापासून ती टुर्नामेंट चालू झाली ती. आणि पश्चिम महाराष्ट्रात मला वाटत नाही की कोणती गाव असं असेल की ज्यांनी सलग 25 वर्ष टुर्नामेंट भरवली असेल. आणि तो जर किताब जर द्यायचा म्हटलं तर नक्कीच मी 100% खात्रीने सांगू शकतो की माझ्या गावचं नाव येईल त्या किताबामध्ये. म्हणूनच सांगितलं की सर स्पर्धा भरवणं आमच्यासाठी मोठं नाही आहे. कारण की आमच्या पाठीमागे जे लिजंड खेळाडू आहेत त्यांचा खूप मोठा हात आहे. त्यामधून आज या ठिकाणी माझे 2 मेंबर खास आहेत. विकास आबा हिनुकले. मी खरं या व्यक्तीसाठी मी सांगेन सर तुम्हाला की वय वर्ष मला वाटतं 50+ असेल तरी पण आजही त्या ग्राउंडवरती उपलब्ध असतात कोणत्याही ठिकाणी. आणि खरंच मी आज त्यांच्यासाठी मी एक सत्कार घेणार आहेत. आणि त्याच्यानंतर माझे एक मित्र आहेत खास घरच्यासारखे आमचे रिलेशन आहेत. कोणत्याही गोष्टीला कधी नाही न बोललेले आमचे विजूबा हिनुकले ते देखील एक लेजंड खेळाडू आहेत. आत्ता सध्या क्रिकेटपासून लांब आहेत पण आमच्या शब्दाला कधी नकार नाही दिला. तर मी सर ह्या 2 व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार करू इच्छितो. आणि मला ती संधी प्राप्त करून दिली आमच्या गाववाल्यांनी. तर मी एवढंच बोलेन की ज्यांनी भाग या स्पर्धेमध्ये घेतला त्यांच्यासाठी धन्यवाद. इथून पुढे नक्की ह्याच्यापेक्षा आम्ही चांगली टुर्नामेंट आयोजित करू आणि कराड ग्रामीणला एखादी चांगल्या प्लॅटफॉर्मवरती चांगली क्रिकेट खेळायची संधी प्राप्त करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. अध्यक्ष म्हणून आपण त्यांना बोलत होतात परंतु आपण जर पाहायला गेलं तर तेवढी साथ आपल्या सर्वांची लाभली गेली. मग रवी महाराज आमचे असतील, उमेश देसाई असतील, अंकुश खोत असतील, राकेश खोत असतील, संतोष देसाई असतील, सुजित खोत असतील, सर्जेराव, त्याचबरोबर सगळे आमचे असतील. इथे सत्कार घेतला जाईल जी मात्र अध्यक्षांची इच्छा आहे. मी विनंती करेन इथे दोन्ही आदरणीय व्यक्तिमत्वांना विकासजी हिनुकले साहेब आणि त्याचबरोबर
विजय ओगले साहेब या दोघांनाही मी विनंती करेन, स्वतः आमचे अध्यक्ष आदरणीय यशटी सचिनजी देसाई साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे शुभ पवित्र हस्ते मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र साकारायचा आहे। इथे शुभ सन्मान होताना पाहायला मिळेल आणि हा प्रेम सांगितलं सचिन देसाई साहेबांनी आपण पाहायला गेलं तर, आणि हा असंच प्रेम सातत्याने राहू दे, कारण गावाचं नाव येतो त्यावेळी मात्र प्रत्येक जण आपण पाहायला गेलं तर पुढे येत असतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळते इथे। आपा 2 मिनिटं फक्त मी तुमची घेईन इथे। आपण पाहायला गेलं तर 350-400 किलोमीटर आपण प्रवास करतो, त्याच्यानंतर इथे येऊन गणेशवाडी गावाचं नाव आज सातत्याने मात्र आपल्याला ऐकायला मिळालं। आणि गणेशवाडी आणि हे सगळं गावासाठी असतो, कोणी इथे कोणाला काही पैसा मिळत नाही किंवा कोण पेमेंट देत नाही आहे। प्रत्येक खेळाडू जरी असतील स्वतःच्या खिशातून पेट्रोल टाकून इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, हे फक्त आणि फक्त गावासाठी असेल। काय तुम्ही तुमच्या गणेशवाडीच्या तरुणांना इथे काय मार्गदर्शन कराल आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने? सर्वांना सांगू इच्छितो की स्पर्धा हे फक्त निमित्त आहे। ही स्पर्धा आम्ही 25 वर्ष गावाला कशासाठी केली की गावचे तरुण जे आहेत ह्यांनी एकत्र कुठंतरी यावं, ह्यासाठी आम्ही हा एक प्रकल्प राबविल्यासारखा त्यासाठी खूप मेहनत आम्ही केलेली आहे। जे जुने आमचे लेजेंड खेळाडू आहेत, किती जणांनी स्पर्धा चालू केलेली? 5 जणांनी। 25 वर्षापूर्वी फक्त 5च खेळाडू होते आणि त्यांनी 500 रुपये वर्गणी त्यावेळी काढलेली 25 वर्षापूर्वी। आणि त्याचंच मग रोपटं थोडं करून नवीन जी सर्व पिढी आली, सर्वांनी आमचा शब्द गावामध्ये कुणीसुद्धा टाळला नाही। आम्ही त्यांना सांगितलं हे काम करायचं तर ते काम करणार, म्हणजे संघटना ही आमची सगळी वाढत गेली आणि त्याच्यातूनच हे सगळं जे आता 25 वर्ष आम्ही स्पर्धा केली। त्याच्यानंतर आम्ही सांगितलं यांना आम्ही बाबा काय येणार नाही, पण तरीसुद्धा आम्हाला घरी नाही बसता येणार। जोपर्यंत आहे असं सांगू शकतो की घरी जोपर्यंत स्पर्धेला ही पुढे चालली, भले पहिल्या मॅचला नाही पोचू शकलो तरी दुसऱ्या मॅचला घरी बसवायचं म्हणल्यावर जमणार नाही। क्रिकेट आहे तिथं म्हणल्यावर ह्यांनी गावी स्पर्धा ठेवली तरी ह्यांच्या आधी आमचे लिजंड खेळाडू गावी पोचतात, चला गावाला स्पर्धा आहे आपणाला पुढे जाऊन करायला पाहिजे। ह्यांना काही निमित्त सांगतात आम्हाला सुट्टी नाही, हे नवीन क्रिकेट राहिलं, पण ह्यांना कसं आहे नुसतं खेळावरती यांचं लक्ष आहे। आपल्या गावची संघटना वाढली पाहिजे, आपली सर्व मुलं एकत्र कशी येतील ह्याच्यावरती यांचं लक्ष कमी आहे। मी तुम्हाला सांगतो आमच्या गावातली असली तरी सुद्धा तर सर्वांनी तरुणांनी एकजूट कसं आपण राहील, आपण सगळी एकत्र कशी राहू आणि ही स्पर्धा आणखीन जोमानं कसे भरवू आणि आपल्या भागातली कराड ग्रामीण असोसिएशनची सर्व गावकऱ्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या गावाबरोबर कराड ग्रामीण असोसिएशनचं नाव कशा प्रकारे आपण मोठं करू ह्याच्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा मेहनत करू आणि सर्वांनी असंच सहकार्य द्या, असंच प्रेम आमच्या पाठी सर्वांचं ग्रामस्थांचं तर आहेच, ह्याच्या व्यतिरिक्त सर्व खेळाडूंचं आहे, आजूबाजूच्या गावचं सुद्धा आमच्यावरती खूप प्रेम आहे। जे आमचे शेळकेवाडी असतील किंवा गोटीवाडी असतील त्या सगळ्या गावाने आमच्यावरती खूप प्रेम केलं आहे। आम्ही आता जरी कुठे जरी चाललो तरी आमच्यासाठी म्हणजे खूप मोठं हे वाटतं आणि खरोखर आम्ही भाग्यवान समजतो की आम्ही त्याच्यामध्ये खरोखर क्रिकेटमुळं आम्हाला जी हाय आता तुम्हाला सांगतो म्हणजे क्रिकेट मध्येच आमचं जीवन आहे, ते आम्ही काही बदलू शकत नाही। चला धन्यवाद, थँक्यू। म्हणून आपण इथे बोलतं केलं कारण माहिती होतं त्यांनी एक वाक्य लक्षात घ्या, सर्व एवढं भाषण त्यांचं झालं त्याच्यामध्ये हे महत्त्वाचं होतं की तुम्ही फक्त क्रिकेटपुरते मर्यादित एकत्र येऊ नका, तर गावासाठी सुद्धा एकत्र या। आणि नाव आहे ते गणेशवाडी, गणेशवाडीच्या नावासाठी सातत्याने तुम्हाला एक पाऊल मागे जावं लागलं तरी चालेल, परंतु गावासाठी निश्चितच तुम्ही एकत्र या, हे महत्त्वाचं त्यांचं वाक्य होतं। त्यानंतर मी आदरणीय विजयजी हेनुकले साहेबांना विनंती करेन, ओगले साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे। एक महत्त्वपूर्ण आणि ज्यांचं प्रेम सचिनजी देसाई साहेबांचं आपण सातत्याने पाहिले गेले, त्याने अगोदरच उल्लेख केले की हे 2 व्यक्तिमत्वाचा मी आदरपूर्वक इथे मात्र सन्मान करेन आणि त्यांचं इथे मायेची उपदार शॉल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक ज्यामध्ये गुलाबाचं फूल आहे आणि गुलाबाचं फूल म्हटल्यानंतर प्रेमाचं प्रतीक इथे देण्यात येत आहे। त्याचबरोबर या स्पर्धेची मुख्य आठवण म्हणून इथून मात्र आपण सन्मान चिन्ह क्रिस्टल ट्रॉफी इथे मात्र विजय साहेबांना इथे देण्यात येत आहे। त्यांचं मनापासून आम्ही ते आभार व्यक्त करत आहोत। अगदी त्यांच्याकडून आम्हा या स्पर्धेसाठी सामनावीरासाठी सर्व ट्रॉफीज इथे मात्र पाहिले। विजय सर काय म्हणाल? अगदी थोडक्यात आज पाहायला गेलं तर सगळे गणेशवाडीचे तरुण एकत्र आले, ही स्पर्धा यशस्वी झाली आणि
डॅशिंग अध्यक्ष चषक 2024. जरी आम्ही सातत्याने म्हणत असतो डॅशिंग लावलेलं असलं तरी हे डाऊन अगदी व्यक्तिमत्व आहे, प्रेमल व्यक्तिमत्व आहे. मी अगदी शॉर्टमध्ये म्हणत असतो की हा फणस आहे, कारण फणसाची गरे जसे मात्र गोड मऊ असतात तसे मात्र सचिन देसाई यांचा स्वभाव आहे. आणि आज स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळतोय. काय म्हणाल, स्पर्धा वेगळी भाग आहे, गाव वेगळा आहे, तर गावाच्या या सगळ्या तरुणांना तुमच्याकडनं काय मार्गदर्शन असेल? पहिले महत्त्वाचं म्हणजे आहे की जे अध्यक्ष आहेत सचिन देसाई साहेब हे खूप प्रेमळ आणि सर्वांना एकत्र आणण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि वाडीकडून त्यांना प्रत्येक गोष्टीला म्हणजे मार्गदर्शन राहीलच आणि प्रत्येक गोष्टीला आम्ही मदत करेन, एवढंच 2 शब्द बोलू शकतो. धन्यवाद. थँक्यू. म्हणजे सगळे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व गावातील आपल्या बरोबर आहेत, आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. इथून आपण पाहायला गेलं तर सगळ्यांचं एक मत आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया बक्षीस वितरणाकडे, जिथे आपण पाहायला गेलं तर आतुरता मात्र इथे पाहायला मिळते. आणि मी पहिल्यांदा इथे अशा व्यक्तिमत्वाला इथे बोलवतोय ज्या आपण पाहायला गेलं तर ज्यांच्या खांद्याला खांदा लावून सातत्याने गणेशवाडी गावासाठी मात्र एकमेव नाव सातत्याने पुढे येत असते. महाराज म्हणून या नावानं सुपरिचित असणारे आमचे रवी महाराजांना मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे आणि आपला शुभ सन्मान मी मान्यवरांना विनंती करेन, साहेबांना सुद्धा इथे विनंती करेन की तिथूनच आपण इथे हा शुभ सन्मान इथे मात्र साकार. रवी महाराज प्लीज आपण इथे यायचं आहे आणि माईची उबदार शॉल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक इथे मात्र दिलं जाईल. तर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि पूर्ण गणेशवाडी टीम इथे प्रत्येकाचा सन्मान आपलं सन्मान करून घेणं अगदी वेळ नाही आहे, परंतु प्रत्येकाचं इथे गणेशवाडीकरांचं आम्ही इथे मनापासून इथे मात्र आभार व्यक्त करू. रवी महाराज आपल्या समवेत जोडले जातील. महाराज काय म्हणाला, आज ज्या प्रकारे सकाळपासून पाहायला गेलं तर मला वाटतं एक महिनाभर तुमच्याकडनं खूप मेहनत इथे मात्र घेतली जात होती. सकाळी तुम्ही आज 5:30 पावणे 6ला इथे मैदानामध्ये आलात. आज पावसाचा जोरही एवढा होता, त्याच्यानंतरही इथे तुम्ही मैदानामध्ये पाहतात. घरातून किती अडचणी येतात ते प्रत्येकाला इथे माहिती आहे आणि त्याच्यानंतरही मात्र सगळ्या गोष्टींवरती मात करत एकच आपण लक्ष असतो की फक्त आपला गाव आणि गावाची अस्मिता, गावाचं नाव याच्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करत असतो. आज या स्पर्धेविषयी आणि आपल्या सगळ्या सहकार्यांविषयी काय म्हणाल, आज काय मार्गदर्शन कराल? सर्वांचं सहकार्य चांगलं लाभलं आज आणि आमची टीम महत्त्वाचं म्हणजे आज चांगली खेळली आणि आमच्या गावची टुर्नामेंट होती आणि सगळ्यांनी चांगला बेस्ट परफॉर्मन्स दिला. एवढा दिवस आम्ही हारत होतो पण आज आमच्याच गावची टुर्नामेंट होती आणि सगळ्यांनी चांगलं खेळलं. त्याबद्दल माझ्या टीमचे सगळे सहकार्य आहेत 15च्या 15 त्यांचं मी खरं धन्यवाद मानतो, कारण की त्यांच्यामुळं आज मला इथं बोलायला म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती हसू आहे. आता असं हसू नसतं माझ्या तोंडावरती कधी मॅच हरल्यानंतर. आणि सगळ्याच्या सगळ्या प्लेयरला मी धन्यवाद देतो. आणि यसडीनं जर विषय टाकला कोणता की आपल्याला हे करायचं आहे ते करायचंच आहे, मग तिथं माघार नाही. मग ते किती पण वाजता असू, किती पण संध्याकाळ असू, दुपार असू, कधी पण असू, यसडीनं विषय टाकला हे करायचं आहे, ठीक आहे आलोच चल. नाथकुला कार्यक्रम अगदी टप्प्यामध्ये करून टाकतात आणि महाराजांची जोपर्यंत साथ आहे तोपर्यंत अध्यक्ष मला कोणतीही गोष्ट शक्य आहे. यस डेफिनेटली. तर जाऊया इथे बक्षीस वितरणाकडे, ज्याची आतुरतेने आपण वाट पाहतो. जर कोणाचं नाव चुकून इथून राहिला असेल तर आम्ही अगदी दिलगिरी व्यक्त करू, कारण थोडासा उशीर होतोय. आम्ही लगेच बक्षीस वितरणाकडे, तुम्ही मोठ्या मनानं आम्हाला माफ कराल अशा आम्ही इथे आशा बाळगतो आणि जाऊया बक्षीस वितरणाकडे. थँक्यू सो मच रुपेश पाटील यांना तुम्ही ऐकलं. तर सुहास काशीत सर्वांचा झाला तर माझा का नाही, घरी गेल्यावर असे प्रश्न उद्भवतील, त्यासाठी सुहास काशीत यांना विनंती करतोय. कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपकमिशनर आहेत आणि त्यांची नुकतीच त्या पदावरती नियुक्ती झालेली आहे. बुवा यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे डॅशिंग अध्यक्ष सचिन देसाई यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होईल आणि त्यानंतर आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय. डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 पावसाळी रबर बॉल स्पर्धेतला पहिलं पारितोषिक आहे उत्कृष्ट शतरक्षक. आता शतरक्षक म्हटलं की मित्रांनो, लहानपासून मोठ्यापासून म्हाताऱ्यापासून सगळ्यांना एकच आठवण येईल, भारतीय टीमचा
सूर्यकुमार यादव. आता ही आठवण विसरता येणार नाहीये प्रत्येकाला. आणि या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेला आहे डॅशिंग अध्यक्ष चषकाचा, ज्यानं अप्रतिम झेल टिपले, कठीण झेल सोपे करून दाखवलेले आहेत असा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले दर्शन जाधव, त्यांचं नाव, त्यांचा आभार व्यक्त करतोय. आणि ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय प्रकाश ढेरे साहेबांना की आपण समोर यायचा की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिकाचं वितरण केले जाईल. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुलसन टीमचा, ज्याच्या नावामध्ये आडनावमध्ये वीर आहे त्याचं नाव आहे संदीप वीर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टीमचा एखादा प्रतिनिधी, त्याच्या गावातला एखादा प्रतिनिधी उपस्थित असेल तर आपण या. चला चला संदीप वीर उपस्थित नाहीये आणि त्याच्या बिहाफ मध्ये आता उमेश देसाई हा पुरस्कार स्वीकारत असताना बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. त्यानंतर पुढचं पारितोषिक आहे डॅशिंग अध्यक्ष चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज, ज्यांना ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना जे प्राइस विकेट असतात आपल्या टीमचे महत्वाचे, ते विकेट घेत असताना टोटल 4 विकेट त्यानं घेतलेले आहेत. कमी इकॉनॉमी देत असताना असा गोलंदाज. आणि हा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेला आहे अमित शिंदे साहेब, यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि रविराज शिंदे साहेब यांना मी आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते एक ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज डॅशिंग अध्यक्ष चषकाचा SC11 गणेशवाडी या टीमचा टोपण नाव बाबा आहे आणि खरं नाव संतोष देसाई. ज्याने या स्पर्धेमध्ये एक मेडनवर विकेट टाकली होती. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. त्यानंतर पुढचं पारितोषिक डॅशिंग अध्यक्ष चषकाचा उत्कृष्ट फलंदाज, ज्यानं बॅटिंग करत असताना प्रेक्षकांची मनं जिंकली. बॅटिंगच्या जोरावरती तब्बल या स्पर्धेमध्ये 64 धावा कुठल्या असा या डॅशिंग अध्यक्ष चषकाचा उत्कृष्ट फलंदाज. आणि हा पुरस्कार देण्यासाठी हा पुरस्कार बघा, जो उत्कृष्ट गोलंदाजाचा आपण पुरस्कार दिला त्याच्यामध्ये एक आवर्जून गोष्ट नमूद करतोय, आबासो याची सुद्धा 4 विकेट्स होते, परंतु इकॉनॉमी जास्त होती आबासोची आणि बाबाची इकॉनॉमी कमी होती. त्या कारणामुळे वरचढ चढलेला आहे बाबा. बरोबर, इट इज क्लिअर. तर उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार देण्यासाठी मी विकास हिनुगले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करायचा आहे. 64 धावा कुठल्या विशाल भाऊ थोरात यांनी हा पुरस्कार पुरस्कृत केला होता, त्यांचं मनापासून आभार. संघ आहे लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी, धक्का बसला आणि धाव आहे पवार मुकेश पवार. या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज डॅशिंग अध्यक्ष चषकाचा लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी टीमचा मुकेश पवार ठरलाय. वेल प्लेड, अभिनंदन. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचं मनापासून आभार. त्यानंतर आपण चतुर्थ क्रमांकाकडे जातोय, कारण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक होतं रोख रक्कम 5000 व आकर्षक ट्रॉफी. ट्रॉफी पाहिल्यानंतर खरोखर प्रत्येकाची दीड लागेल, दिष्ट लागेल अशा ट्रॉफीज SC11 गणेशवाडी या टीमनं या स्पर्धेमध्ये आणल्या होत्या. अगदी सिल्वर क्रोम प्लेटिंग. आणि चतुर्थ क्रमांक या ठिकाणी ठरलेला आहे श्री जुगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी.
मी आनंद होगले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. रोख रक्कम 5,000 व आकर्षक ट्रॉफी. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेतला डॅशिंग अध्यक्ष चषकाचा श्री जुगाईदेवी स्पोर्ट्स वीरबाडी. पुन्हा एकदा या टीमचं मी अभिनंदन करतोय आणि मान्यवरांचा आभार. त्यानंतर पुढचं पारितोषिक आहे या डॅशिंग अध्यक्ष चषकाचा चतुर्थ क्रमांक झाल्यानंतर तृतीय क्रमांक, तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी याच सारसोले गावचे समाजसेवक आमचे मित्र आदरणीय श्री सुनील पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. चतुर्थ तृतीय क्रमांक, रोख रक्कम 10,000 व आकर्षक ट्रॉफी इथे देऊन या टीमला सन्मानित केलं जाईल. संघ आहे लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी. आदरणीय सुनील पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ट्रॉफीचं वितरण केलं जाईल. रोख रक्कम 10,000 व आकर्षक ट्रॉफी, समसमाती ट्रॉफी दिली जाते. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेतला ठरलाय लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी, मुकेश पवार अँड आर्मी. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचं मनापासून आभार. समाजसेवक सुनील पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ट्रॉफीचं वितरण या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती पाहिलं जाते. त्यानंतर पुढचं पारितोषिक आहे डॅशिंग अध्यक्ष चषक 2024चा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. आणि हे पारितोषिक आहे रोख रक्कम 15,000 व आकर्षक ट्रॉफी. आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय श्री विजय होगळे साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. विजय होगले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ट्रॉफीचं वितरण होईल. आणि द्वितीय क्रमांक ज्यांना पटकावला या स्पर्धेमध्ये जैनुमन स्पोर्ट्स सिंगनवाडी. वेल प्लेड, अभिनंदन. चला तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी त्या अगोदर आपण डॅशिंग अध्यक्ष चषकाचा सिक्सर किंग, षटकारांचा बादशाह हा पुरस्कार इथे ठेवण्यात आला होता. आणि तो षटकारांचा बादशाह म्हणजेच सचिन कदम, SK लाईट्स अँड पुणे यांच्यामधून जो फॅन होता, त्यासाठी षटकारांचा बादशाह म्हटलं की मित्रांनो भारतीय टीमकडून आपल्याला आठवते की सर्वाधिक भारतीय टीमकडून खेळत असताना कोणी षटकार मारले असतील तर त्याचं नाव आहे रोहित शर्मा. परंतु इथे या डॅशिंग अध्यक्ष चषकामध्ये सर्वाधिक ज्यानं षटकार ठोकले, एकूण 8 षटकार, 4 चौकार तर ठोकले परंतु 8 टोटल षटकार ठोकलेले आहेत. आणि तो ठरलाय या स्पर्धेतला सिक्सर किंग, षटकारांचा बादशाह जैनुमन स्पोर्ट्स सिंगनवाडी. आणि नाव आहे अमोल शिंगन. वेल प्लेड, अभिनंदन. षटकारांचा बादशाह हा पुरस्कार इथे दिला जातो प्रवीण शिंदे, SK लाईट पुणे. त्यानंतर मालिकावीर हा पुरस्कार. आणि मालिकावीराचा पुरस्कार देण्यासाठी आमचे MCA पॅनेलचे क्वालिफाईड पंच आहेत याच नगरीतले प्रवीण शिंदे सरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मालिकावीराचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते वितरित करायचा आहे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये मित्रांनो मालिकावीर आदरणीय सचिन तोडकर साहेब
यांच्या माध्यमातून हे कूलर पुरस्कृत केलं होतं आणि मालिकावीराचा पुरस्कार जातोय ज्यानं तब्बल 36 बॉलमध्ये 92 धावा कुटलेल्या आहेत. त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट अगदी उच्च होता आणि त्याच्या जोरावरती या स्पर्धेतला मालिकावीर ठरलेला आहे. पुन्हा एकदा जयनुमन स्पोर्ट्स सिंगनवाडी टीमचा अमोल शिंगण. तब्बल 92 धावा त्याच्या बॅटमधून प्रत्येक मॅच मध्ये खेळला, परंतु फायनल मॅच मध्ये अपयशी. 92 धावा कुठलेल्या आहेत. प्रवीण शिंदे सर यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार इथे दिला जातोय. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार आणि शेवटचा पुरस्कार म्हणजे शेवटची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन. त्या अगोदर आज हे सर्व आपण क्रिकेटचे जे ऐश्वर्य पाहतोय, ज्यांना आपली काम धंदे सोडून क्रिकेटची जास्त सेवा केली, क्रिकेटचा प्लॅटफॉर्म उंच करत असताना क्रिकेटला, कराड ग्रामीण क्रिकेटला एक उंच झलाली दिलेली आहे. आज ज्याच्यामुळे या यंग तरुणांना मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी अगदी प्राप्त झालेले आहेत. असे कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सचिन देसाई यांचा एक विशेष सन्मान इथे केला जाईल. मी SD11 गणेशवाडी या संपूर्ण टीमला विनंती करतो की सर्वजण यायचं आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सचिन देसाई एक डॅशिंग अध्यक्ष या व्यक्तीचा सन्मान इथे केला जाईल. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सचिन देसाईसाठी. SD11 गणेशवाडी यांची संपूर्ण टीम यांच्या उपस्थितीमध्ये हा खास विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. SD11 गणेशवाडी या टीमची संपूर्ण टीम इथे उपस्थित झालेली आहे आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा विशेष सन्मान कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सचिन देसाई यांचा केला जातोय. चला तर शेवटचं पारितोषिक डॅशिंग अध्यक्ष चषकाचा जो जीता वही सिकंदर. मी मगाशी कॉमेंट्री करत असताना एक उल्लेख केला की पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये इतिहास घडतोय. मागच्या हप्त्यामध्ये रामतनू क्रीडांगण तुर्भेमध्ये जी स्पर्धा रंगली होती, सनी स्पोर्ट्स उंडालेनं त्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि ती स्पर्धा सनी स्पोर्ट्स उंडाले टीमनं जिंकली. इथे सुद्धा श्री रामलीला मैदानावरती स्पर्धा आयोजित केली SD11 गणेशवाडीनं आणि या डॅशिंग अध्यक्ष चषकाचा मानकरी सुद्धा तोच संघ ठरलाय. जो जीता वही सिकंदर. SD11 गणेशवाडी. मी रवी मेहर लारा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. सुनील पाटील लारा, त्यांची संपूर्ण टीम, विजय होगले असतील, प्रवीण शिंदे सर असतील, त्यानंतर सुनील पाटील, प्रकाश ढेरे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रोख रक्कम 21,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी देऊन या संघाला मात्र सन्मानित केलं जाते. या स्पर्धेवरती अधिराज्य गाजवलेला आहे. ही स्पर्धा ज्या संघाने जिंकली, या करंडकावरती ज्या संघाने आपलं नाव कोरलेलं आहे, 21,000 रुपयाचा मानकरी आणि आकर्षक ट्रॉफी संघ आहे SD11 गणेशवाडी. या टीमचं मी भरभरून अभिनंदन करतोय. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. आणि इथे येस, जसं नुकताच भारतीय संघानं T20 वर्ल्ड कप जिंकला आणि रोहित शर्मानं जे मोमेंटम आपल्याला दाखवलं, तसं मोमेंटम येस दाखवलं जातं.
SD11 गणेशवाडी या टीमचं अभिनंदन, बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचं संपूर्ण मान्यवरांचं मनापासून आभार.